आज मित्रानं पाठवलं मला कामावरून घरी. जा म्हणे आपल्या घरून गाडी घेऊन ये. गाडी तर लावेलच होती. खोलला मी दरवाजा आणि बसलो गाडीत. गाडीत बसलो आणि मारला मी सेल. सेल मारला आणि काढली मस्त ढकढक ढकढक करत गाडी. गाडी काढली आणि या श्रीरामला केला बाय बाय. मी आलो दुकानवरती. इथं मस्त चकाचक करून ठेवली ती दुकानं. हा पहा इकडे पैसे मोजू राहिला. म्हटलं दे रे. नाही म्हणे. मग लावले आम्ही ना गाडीला कुलूप पण बसलो आम्ही गाडीत. हा पहा आमचा सुजित बसतच नव्हते. आलो आम्ही आठवडी बाजारात गुळाच्या दुकानावर. हे पहा आमच्या बाजूला गुळ काढूनच ठेवला होता आणि हा गुळ भरणं होता आम्हाला गाडीत. मग काय सुजितनं मीनं भरला गुळ गाडीत आणि आलो आम्ही नारळाचा कट्टा घ्यायसाठी. इथं आलो तर इथं काका आपलाच ब्लॉग पाहत होते. माहोल झालो आपला. मग टाकला आम्ही नारळाचा कट्टा गाडीत आणि चाललो आम्ही घरी. घरी आलो मग लावली मस्त गाडी पद्धतशीर. गाडी बिडी लावली आणि काढला मस्त गुळ. गुळ बी एका कोपऱ्यात लावून दिला आणि घेतली आजची मजुरी ₹200. आलो आम्ही आमच्या गाडीजवळ. तर मग आमचा सुजित म्हणे चला आपण बस स्टँडहून फळं घेऊन येऊ. बस स्टँडवर आलो तर बस स्टँडवर ॲक्सिडेंट झाला. जाऊ दे आपल्याला काही घेणं-देणं नाही. ती सुजितनं घेतली मग चिकून. मग मलाही वाटलं काहीतरी घ्या. मीनं घेतली टरबूज आणि आलो घरी. घरी आलो मग भावानं पहा मला किती मस्त टरबूज कापून दिले. खाल्ली मी टरबूज आणि केलं जेवण. चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.